रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। आपण सध्या उभे आहोत धारवाडा येथील धारेश्वर शिव मंदिरात। आख्यायिकेनुसार आणि या दुर्गवाडा आणि धारवाडा या गावात जे जुने लोक आहेत त्यांच्यानुसार हे मंदिर ही पिंड म्हणजे शिवलिंग जे आहे ते जवळपास 5 ते 7 हजार वर्ष पूर्ण जुने असून हे स्वयंभू शिवलिंग आहे। की हे शिवलिंग जगावेगळे आहे असे येथील जुने लोक सांगतात। कारण जे शिवलिंग जे आहे ते एका धारेचे असते, परंतु या शिवलिंगाला 2 धारा आहेत। आपण या व्हिडिओत बघू शकता की शिवजीची जी पिंड आहे त्यात 2 धारा आहेत, त्याचमुळे ही अद्भुत अशी पिंड मानल्या जाते। धारेश्वर शिव मंदिराची महत्ता जाणून घेण्यासाठी आम्ही दुर्गवाडा व धारवाडा येथील वयोवृद्ध गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा या वयोवृद्ध गावकऱ्यांनी सांगितले की हे जगातील बहुधा एकमेव शिवलिंग असावे ज्याला 2 धारा आहेत। सहसा कुठल्याही शिवलिंगाला एकच धार असते, त्यामुळे या शिवलिंगाचे नाव धारेश्वर पडले असावे असेही ते सांगतात। तसेच या शिवलिंगाची महत्ता अशी की सूर्याची पहिली किरणे या शिवलिंगावर पडतात असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे। या चमत्कारी मंदिराच्या ठिकाणी त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्या या ठिकाणी मिळत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। धारेश्वर येथे कृष्णा नदी म्हणजे आताची वर्धा नदी, दमयंती नदी म्हणजे पूर्वीची पार्वती नदी व विदर्भ नदी म्हणजे पूर्वीची तुंगभद्रा नदी या 3 नद्यांचा संगम आहे। पुरातन ग्रंथानुसार हे श्री नवनाथाचे जन्मस्थळ असल्याचे नवनाथांच्या 30 व 31व्या अध्यायात नमूद असल्याचे ग्रंथवाचक सांगतात। 1927 ला करण्यात आलेल्या खोदकामात या ठिकाणी 7 ऋषींचे समाधीस्थ निदर्शनास आले होते। त्यात बलराम, मरीज, कौशिक, अत्री, वामदेव, पिपलाद व श्री अंगिला ऋषीचा समावेश आहे। तदनंतर 1954 साली करण्यात आलेल्या खोदकामात नटेश्वर, गणेश, मारुती, पार्वती देवी, नंदेश्वर, अन्नपूर्णा देवी, पंचमुखी नाग, विठ्ठल रुक्मिणी अशा शिलांच्या मूर्त्या आढळून आल्या होत्या। मृत्युंजय असलेले चिरंजीव व विभीषण हे वर्षातून 1 वेळा या स्थानावर येतात अशी मान्यता आणि आख्यायिका असल्याचे देखील गावकरी सांगतात। तसेच त्र्यंबकेश्वर येथे होणारी कालसर्पाची पूजा येथे केली जाऊ शकते अशी सुद्धा मान्यता आहे। अमरावती जिल्ह्यातील हे शिव मंदिर अंजनसिंगी पासून 3 ते 4 किलोमीटर आणि रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर पासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे। हे शिव मंदिर पुरातन असले तरी हे मंदिर आत असल्याने आणि खेडेगावात असल्याने याला फारशी प्रसिद्धी मिळू शकली नाही। तरी देखील या मंदिराची महत्ता माहीत असलेले अनेक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। शिवरात्रीच्या दिवशी येथे अखंड पूजा अर्चना चालते असे भाविक सांगतात। मागील अनेक वर्षापासून दुर्गवाडा येथील ठाकरे कुटुंबीय या महादेवाचे असीम भक्त आहेत। 60 ओलांडलेल्या प्रेमीला ठाकरे या ठिकाणी न चुकता दररोज येऊन शिवलिंगाची पूजा अर्चना करतात। त्यांनी सांगितले की ज्यावेळी या मंदिरात येण्यासाठी रस्ता नव्हता त्यावेळी त्या नावेने या शिव मंदिरात येत होत्या। प्रेमीला ठाकरे यांना या शिवलिंगापासून किंवा या मंदिरापासून आणखी काय काय अनुभव आलेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। प्रमिला प्रल्हादराव ठाकरे, दुर्गवाडा। इथून मी दुर्गवाड्यावरून येत होती दर्शनाला। माझी तब्येत बरोबर नव्हती, मला एकाच शनिवारीच आराम पडला आणि सगळं काही त्यांनी सांगितलं। त्याच्या 5 आठवडे मी इथे आली, 5 आठवडे माझी तब्येत चांगली झाली। त्याच्यानंतर माझ्या घरी आले, 1 दिवस 1 रात्र राहिले ते। सगळ्यांनी खेड्यापाड्यात येऊन दर्शन घेतलं आणि तिथंच गायब झाले। जागृत स्थान आहे इथलं, विश्वास मोठी गोष्ट आहे। माझ्या घरात ते सगळेच जण येतात। मला आता 40 वर्ष होऊन राहिले। मी येणार नाही आहे, तोच आणणार आहे, तोच करणार आहे, तोच मला बुद्धी देणार आहे। मीच काही करू शकत नाही। त्याचे थोरले पुत्र प्रवीण ठाकरे जे पोलीस पाटील आहेत त्यांनी देखील या मंदिराबद्दल त्यांचे अनुभव कथन केले आहेत। मी प्रवीण प्रल्हादराव ठाकरे, दुर्गवाडा, धारवाडा, पोलीस पाटील। इथे
मला जेव्हापासून समजत आहे तेव्हापासून आईच्या मागं मागं आल्यासारखा मी इथे येत आहे. तेव्हापासून इथे भक्ताची सुद्धा गर्दी वाढली आणि जे बाहेरगावून येणारे भक्त सांगतात की इथं आम्हाला जे अपेक्षेनं आलो आम्ही ते अपेक्षा पूर्ण होतात. एक तर प्रकरण असं आहे की माझ्याच नातेवाईकांनी माझ्या मामानीच एक पेशंट समजा त्या मुलीची तब्येत बरोबर नव्हती. तिची तब्येत म्हणजे एकदम खालावली होती ती. पण तिचे वडील ते आले, त्याच्या वडिलांनी सांगितले की माझ्या मुलीची तब्येत अशी आहे आणि अशी चांगली जर झाली तर मी तिला डबल घेऊन येईन. लगेच दुसऱ्या दिवसपासून त्या मुलीला आराम पडला आणि ते नोकरीवरच होते. भुईकाच बँकमध्ये होते तिचे वडील आणि ते मुलीला घेऊन तिला आतापर्यंत सुद्धा ना आणि आताही ते लोक इथं दर्शनाकरता येतात. हिंगणघाटवरून अमरावतीवरून खूप सारे येतात, धामणगावरून खूप सारे येतात. तसा सगळा प्रकार मला माझ्या लक्षात आहे आणि तो इथं आलेल्या सगळ्या भक्तांना दर्शन घेतल्यावर समाधान मिळतात आणि चांगल्या प्रकारे सुख समाधान होऊन ते जातात. आणि असा येणारे सगळे लोक म्हणतात की असं तीर्थक्षेत्र आम्ही पाहिलं नाही आणि असं हे ठिकाण सुद्धा पाहिलं नाही. कारण की इथं आलो की सूर्याचं किरण पहिले आपल्या देवाच्या पिंडीवर पडतात आणि स्वयंभू पिंड खूप पुरातून आम्हालाही समजत नव्हतं तेव्हापासून. आता जुने लोक इथं गावात जर इतिहास घेतला आणि कोणाला जर विचारला तर त्यांनाही म्हणजे 100-150 वर्षाच्या वयाचे झालेली लोक सांगतात की खूप दिवसापासून आम्हालाही माहित नाही आधीपासून इथे मंदिर आहे. आणि यांची जेव्हा मग जसं जसं माहित होत गेलं तसं तसं धारवाडा दुर्गाळातील लोक इथे मोठ्या प्रमाणात येऊन राहिले. बाहेर गावाची मोठ्या प्रमाणात लोक इथं दर्शनाकरता येतात आणि श्रावण महिन्यात आणि शिवरात्रीला खूप मोठे कार्यक्रम होतात आणि बाकी ठिकाणचे सुद्धा कार्यक्रम लोक येऊन इथं जेवणाचे आणि सगळे धार्मिक कार्यक्रम करतात. तसंच पुराणात ऐकल्याप्रमाणे ग्रंथात यांचा चौरंगीनाथाचं जन्मस्थान असलेला असा माहिती मिळाली. आणि चौरंगीनाथाचं जन्मस्थान आणि सुरुवातीला जेव्हा इथं बॅकवॉटरचं पाणी नव्हतं तेव्हा कसं विविध प्रकारच्या ओळखी खुणा म्हणजे खडक होता पूर्ण भोवताली मंदिराच्या. तिथे असं सांगत होती की सीतेची नाणी होय आणि घोड्याच्या टापा होय. आणि इथे कसं श्रीकृष्णाचं रुक्मिणीचं माहेरघर 5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे कौंडण्यपूर इथे त्याचं वास्तव्य होतं असं समजतात. कारण की चौरंगीनाथाची समाधी हे रुक्मिणीच्या पायथ्यापाशी तिथे कौंडण्यपूरला आहे. त्यामुळे जन्मस्थान हे सांगतात आणि समाधी तिथे आहे. अशा प्रकारची माहिती वेगवेगळ्या ग्रंथात सुद्धा आहे आणि येणारे सुद्धा लोक सांगतात.